आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात 5 मे 2026 रोजी एका ज्युनियर ॲडव्होकेटच्या विरुद्ध त्यांना 24 तासासाठी पोलीस कोठडीत पाठवण्याचा आदेश न्यायमूर्ती तलराला राजशेखर राव यांनी दिलेला होता। याबाबतची घटना अशी झाली की एक ज्युनियर ॲडव्होकेट यांची एका केसमध्ये केसची सुनावणी चालू असताना एका ज्युनियर ॲडव्होकेटने त्या केसमध्ये लागणारे आवश्यक कागदपत्र जमा केलेले नव्हते आणि याचा न्यायमूर्तींना राग आला आणि ते नाराज झाले की हे कागदपत्र जमा करायला पाहिजे होते। परंतु ते नाराज झालेले असताना ज्युनियर ॲडव्होकेट यांनी त्यांची माफी मागितली की मला शारीरिक त्रास होतो आहे आणि या कारणासाठी मी आज ते जमा केले नाहीत आणि त्याबद्दल त्यांनी क्षमा मागितली। परंतु न्यायमूर्ती इतके नाराज झाले की त्यांनी तिथले रजिस्ट्रार आणि पोलीस यांना त्यांना 24 तासासाठी ताब्यात घ्या असे सांगितले। आता हे अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्व वकिली क्षेत्रात खूप संतापाची लाट उसळली आणि त्याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन यांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि आंध्र प्रदेशच्या बार असोसिएशनने ते जे न्यायमूर्ती आहेत ज्यांनी हा असा आदेश दिला त्यांना त्यांची बदली करावी किंवा त्यांचे याच्यासाठी विनंती केली की यांना बदली करा यांची किंवा त्यांचं कामकाज जे आहे ते काढून घ्या या अशा प्रकारची विनंती त्यांनी केली। परंतु यांना पोलीस कोठडीत आत घ्यायच्या आधीच ॲडव्होकेटना त्या पोलीस कोठडीत आत घ्यायच्या आधीच त्या न्यायमूर्तींनी तो आदेश रद्द केला। अशा प्रकारची घटना ज्युनियर ॲडव्होकेटना बाबत घडलेली आहे। तर सगळ्या वकिली क्षेत्रामध्ये याबाबत नाराजी व्यक्त झालेली आहे।